नमस्कार, सान्वीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कैरीचा ठेचा बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कैरीचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी कैरीचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं घेतले आणि मीठ घेतलेलं आहे आणि मी शेंगदाणे पण घेतलेले आहेत। इकडे मी तेल गरम करायला ठेवले। त्यात आता आपण सर्वात आधी शेंगदाणे टाकून घेऊ। शेंगदाणे आपल्याला तेलात छान परतून घ्यायचे। मिरचीला असे मधून कट देऊन घ्यायचे, म्हणजे मिरची तेलात फुटणार नाही। आता आपण यामध्ये मिरची टाकून घेऊ। कढीपत्ता आणि लसूण टाकून घेऊया। आता आपण यात 1 चमचा जिरं टाकून घेऊ। हे बघा, हे सगळं व्यवस्थित आपलं परतून झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेते। आता ही कैरी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। हे सगळे जिन्नस मी एका ताटामध्ये थंड करायला ठेवलेले आहेत। हे थंड झाले। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं काढून घेतलेले। यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि आता हे आपण बारीक करून घेऊया। हे बघा, आता मी हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे। मस्त असा कैरीचा आंबट तिखट असा ठेचा तयार झालेला आहे। जेवताना तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। खूप मस्त लागतो। तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील। थँक्यू।